आम्ही आज बनवली काळ्या मुगाची डाळ, ती पण घरी. मशीनवर नाही हा, प्रॉपर घरगुती जात्यावर भरडलेली. जेव्हा मशीन्स नव्हत्या तेव्हा मुगाची डाळ कशी बनवायची तुम्हाला माहित आहे का? नाही माहित तर काय झालं, मी आहे ना, मी तुम्हाला दाखवते आज. सर्वात आधी माझ्या आईने मूग धुवून त्यांना 3 दिवस कडकडीत सुकवून घेतलं आणि जात्याच्या मदतीने भरडून घेतले. या प्रोसेस मध्ये जातं स्लो आणि कॉन्स्टंट स्पीडवर फिरवत ठेवावं लागतं, तेव्हाच मुगाचे 2 भाग होतात. जर तुम्ही फास्ट केलं तर मग पीठ होऊ शकतं. तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक मुगाचे 2 भाग झाले आहेत. आता याला चाळून घेतलंय, म्हणजे थोडाफार जो भुसा झालाय तो साईडला होईल आणि आपल्याला प्रॉपर डाळ मिळेल. मग सेम डे याला तेल, हळद आणि पाणी लावायचं, छान मिक्स करायचं आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. यानंतर सलग 3 दिवस आईने ही डाळ उन्हामध्ये सुकवली, म्हणजे सकाळी वाळत घालायची आणि संध्याकाळी तिला परत पॅक करून ठेवायची. असे सलग 3 दिवस. डे 4 ला आम्ही डाळ परत भरडली, पण यावेळी जात्याचा स्पीड थोडा फास्ट होता आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि डाळीवरचं साल आता वेगवेगळं होतंय. साली पाखरून घेतल्यानंतर आपली मुगाची डाळ तयार आहे. आणि तुम्हाला पण माहितच असेल की दुकानात मिळणाऱ्या पॉलिश डाळीच्या आणि या डाळीच्या चवीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मग तुम्ही पण अशी डाळ घरी करता का आणि तुम्हाला ही प्रोसेस माहित होती का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा.